माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती। तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमानतळावरून बेपत्ता झालाय। यानंतर पोलीस कंट्रोल रूमला अपहरण झाल्याची तक्रार प्राप्त झाली। मुलगा बेपत्ता झाल्यानंतर तानाजी सावंत हे लगेच पोलीस स्टेशनला पोहोचले। दरम्यान पोलिसांकडून तानाजी सावंत यांच्या मुलाची शोधाशोध सुरू झाली, पण पोलीस तपासात या प्रकरणाला आता नवा ट्विस्ट आलाय। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून तानाजी सावंत यांचा मुलगा दुपारी 4:15 वाजता घरातून निघून गेला होता। त्यानंतर तो चार्टर फ्लाईटनं बँकॉकला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। या सगळ्या प्रकरणात तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली गेली होती। मात्र प्राथमिक माहितीनुसार ऋषीराज सावंत यांचे घरी काही वाद झाले होते, त्यानंतर तो बँकॉकला गेल्याचं समजतंय। यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय। तसंच तानाजी सावंत सतत पोलिसांच्या संपर्कात आहेत। ऋषीराज सावंत बँकॉकला गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असल्यामुळे आता पोलिसांकडून विमान कंपनीशी संपर्क साधला जातोय। बँकॉकला जाणारं हे चार्टर प्लेन भारताच्या हद्दीत असेल तर भारतातल्या विमानतळावरच उतरवलं जाणार आहे। सिंहगड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे।